चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिफिनसाठी झटपट आणि पटकन होणारी भरल्या वांग्याची भाजी. अगदी 10 मिनिटांमध्येच ही भाजी बनवून तयार होते. अजिबात वेळ लागत नाही. मंडळी, सकाळची वेळ असते, घाई असते, मुलांच्या शाळेचा टिफिन असतो, ऑफिसचा डब्बा असतो किंवा ज्या लेडीज वर्किंग असतात त्यांना स्वतःचं सगळं आवरून आणि टिफिनसुद्धा बनवायचा असतो. म्हणून अशा वेळेला ना सुक्या भाज्या आपण टिफिनसाठी बनवत असतो, कारण सकाळी फारच घाई असते. पण अशा चमचमीत भाज्या जर टिफिनसाठी बनवायच्या असेल तर आपण काय करायला हवं? चला तर रेसिपी बघूया. 250 ग्रॅम ताजी वांगी घेतली आहेत. बघू शकताय तुम्ही, वांगी आपली किती छान ताजी आहेत. आता आपण ना याचे 4 भाग करून घेऊया. भरलं वांग बनवण्यासाठी जे 4 भाग करतात तसं आपण वांग कट करून घेऊया. त्यामध्ये काही कीड वगैरे आहे का चेक करून सगळे वांगे आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया. सगळे वांगे मी कट करून घेतले आहे. थोडे देठसुद्धा कापून घेतलेत. तर मसाला तयार करून घेऊया. हे बघा, हेच आहे आपल्या भाजीचं सिक्रेट. मी हा मसाला ना घरीच तयार करून घेतला आहे. अजिबात पाणी न घालता हे वाटण मी तयार करून ठेवलं आहे. याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, म्हणजेच तुम्हालाही याचा उपयोग होईल. 4 चमचे आपण हे वाटण घेतलं आहे. त्यामध्ये आपण 1 टोमॅटो आणि हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर 2 छोटे चमचे आले लसूण पेस्ट टाकूया. आले लसूणची पेस्टसुद्धा ना मी सकाळच्या घाईच्या वेळेसाठी 2 ते 3 दिवसाची पेस्ट मी तयार करून ठेवते. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 1 चमचा मीठ टाकायचे आणि छान आता आपण ना हे सगळं मसाले एकजीव करून घेऊया. आपला जो सिक्रेट साठवणीचा जो मसाला आहे त्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ असं सगळं साहित्य घालून मी हा मसाला बनवलेला आहे. हळद टाकायची विसरले होते. अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि छान याला पुन्हा एकजीव करून घेऊया. हा मसाला साठवण्यासाठी भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत आणि त्याला बनवण्याची सुद्धा खूप साऱ्या टिप्स आहेत. मी रेसिपी जेव्हाही तुमच्यासोबत शेअर करेल भरपूर साऱ्या टिप्स देऊन करेल. तुम्हीसुद्धा हे फॉलो करून बघा, बनवून बघा, तुमचंही काम खूप सोपं होईल. मसाला छान एकजीव झाला आहे. आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊया. साठवणीच्या मसाल्यामध्ये आपण अजिबात पाणी न घालता सुक्कं वाटण आपण त्याचं करून ठेवलेलं आहे. पाणी घातलं ना की डीप फ्रीज करावं लागतं, त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे. मसाला डीप फ्रीज केला की तो काढून आणि त्याला बाहेर थंड होण्यासाठी भरपूर थोडासा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे मी पाणी न घालताच याचं सुक्कं वाटण केलेलं आहे. हे बघा, वांग छान भरून घेतले. सगळ्या वांग्यांमध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे आणि एवढं वाटण आपलं उरलेलं आहे ते सुद्धा आपण भाजीमध्ये घालणार आहे. गॅसवर मी कुकर ठेवून घेतला आहे आणि कुकरमध्ये ना 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाले. 2 तेजपत्त्याची पानं टाकूया. अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकूया. जिरं आणि मोहरी छान तडतडली ना की मग आपण यामध्ये वांगी टाकणार आहे. हे बघा, आता आपण वांगी टाकून घेऊया आणि वांगे ना चांगले 2 ते 3 मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला हवा, असं आपण 2 ते 3 मिनटं याला परतून घेऊया, म्हणजे त्याचा कलर चेंज होईल. वांगे असे परतून घेतले ना की भाजीला टेस्ट छान येतो. हे बघा, 2 ते 3 मिनटं मी वांगे छान परतून घेतले आहेत. आता आपण यामध्ये उरलेलं वाटण टाकून घेऊया. वाटण सुद्धा ना आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपले वांगे सुद्धा परत छान परतून निघतील. आणि मंडळी, वांग शिजायला फारसा वेळ लागत नाही, लगेच शिजतात. त्यामुळे अर्ध वांग तर ना आपलं हे परतून घेण्यामध्ये शिजून जातं. आता आपण यामध्ये ना 1 ग्लास गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकल्याने भाजीची चव जात नाही आणि भाजीला उकळीसुद्धा पटकन येते. कुकर लावला ना की शिट्टी लगेच होते, त्यामुळे कधीही गरम पाणीच आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे.
आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि झाकण लावलं ना की 1 मिनिटाच्या आतमध्ये आपली पहिली शिट्टी होईल. गॅस फास्ट आहे. 1 शिट्टी झाली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 5च मिनिटं आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि भाजी ना वाफेमध्येच ठेवलेली होती. कुकरची शिट्टी निघालेली आहे. झाकण खोलून बघूया. बघू शकताय तुम्ही भाजीला आपल्या किती अप्रतिम असा कलर आलेला आहे. खूप छान चमचमीत आपली भाजी झालेली आहे वांग्याची. हे बघा वांग खूप छान शिजलेलं आहे. ही भाजी ना जिरा राईस सोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असं शिजलेलं वांग मला फार आवडतं. खूप छान आपलं वांग शिजलेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा छान थिक झालेली आहे. जर तुम्हाला भरलं वांग सुक्कं हवं असेल तर तुम्ही 1 ग्लासच्या ऐवजी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला. भाजी थोडीशी सुक्की होईल, कमी ग्रेव्ही होईल भाजीला, तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घाला. मला थोडासा रस्सा हवा होता त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं आहे आणि थोडीशी लूज अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. अजूनही ही ग्रेव्ही ना थोड्या वेळाने अजून घट्ट होणार आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, गेल्या कितीतरी व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, कुठलीही रस्साभाजी थोड्या वेळानंतर ना जशी जशी ती थंड होते तशी ती घट्ट होते. तर आपली भाजी देखील थोड्या वेळाने घट्टच होणार आहे. चला तर मंडळी, झटपट आणि पटकन आपलं भरलं वांग तयार झालेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशाच चमचमीत आणि सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.